नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टायगर खेत्री सर यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत विरुद्धार्थी शब्द। आता विरुद्धार्थी शब्द त्याला इंग्लिशमध्ये अपोजिट म्हणतात। तर बघा, अपोजिट जेव्हा आपण विरुद्धार्थी शब्द लिहितो तेव्हा ही खूण म्हणजे इथं ही गुणाकाराची किंवा मल्टिप्लायची ही जी खूण आहे ही खूण महत्त्वाची असते। काही मुलांना कोणती खूण करावी हे समजत नाही, त्यामुळे त्यांचं जे सिम्बॉलमध्ये जे खूण करतात ती चुकीची होते आणि त्यांचं उत्तर पण चुकलं जातं। तर लक्षात ठेवायचं, विरुद्धार्थी शब्दाला अशीच खूण करायची। बघा, मी जिथं बोट ठेवलेलं आहे अशी खूण करायची आहे। तर इथं बघा, एखाद्या शब्दासाठी त्याच्या अर्थाच्या विरुद्ध अर्थाचा शब्द म्हणजे विरुद्धार्थी शब्द होय। विरुद्धार्थी शब्दाच्या मध्ये गुणाकारासारखी ही खूण करायची असते। आता काही गोष्टी आपल्याला इथे लक्षात ठेवायच्या आहेत। जर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुम्ही विरुद्धार्थी शब्द अचूकपणे लिहू शकता। आता लक्षात ठेवा, म्हणजे ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत। बघा, विरुद्धार्थी शब्द लक्षात ठेवण्यासाठीच्या काही क्लुप्त्या पुढील प्रमाणे आहेत। आता काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना त्यांच्या प्रत्ययामध्ये बदल होतो। आता प्रत्यय म्हणजे काय? प्रत्यय म्हणजे शब्दाच्या लास्टचा शब्द किंवा त्याच्या अगोदरचा शब्द म्हणजे लास्टचाच शब्द असा समजून घ्यायचा। प्रत्यय म्हणजे लास्टला जोडून येणाऱ्या शब्दाच्या लास्टला, स्टार्टिंगला नाही, लास्टला। तर बघा, इथं उदाहरणार्थ काय दिलाय त्यांनी? बुद्धिमान। आता बुद्धिमान एक क्लुप्ती दिलेली आहे, बुद्धिमान। तिथं बघा खूण कशी केलेली आहे, विरुद्धार्थी म्हणून। आता बुद्धिमानचा बुद्धिहीन येईल। बघा, पहिला दोन शब्द बरोबर आहेत आणि लास्टच्या अगोदरचा एक शब्द आहे ही फक्त माच्या ठिकाणी फक्त ही वापरलेला आहे, बुद्धिहीन। म्हणजे बुद्धिमान म्हणजे बुद्धी असलेला, बुद्धिहीन म्हणजे बुद्धी नसलेला। दुसरा बघा, काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना उपसर्गामध्ये बदल होतो। उपसर्ग म्हणजे स्टार्टिंगचा शब्द म्हणजे अगोदरचा शब्द। इथं एक्झाम्पल उदाहरणार्थ दिलेलं आहे, विभूषित। इथं बघा खूण अशी केलेली आहे आणि सुभूषित। आता बघा, इथं सु बदललेला आहे, विच्या ठिकाणी काय बदललेलं आहे? सु। विभूषित म्हणजे शोभा नसलेला, सुभूषित म्हणजे शोभा असलेला। काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दांना उपसर्ग जोडले जातात। आता मूळ शब्दांना उपसर्ग म्हणजे शब्द मूळच असतो, पण त्याला उपसर्ग म्हणजे स्टार्टिंगला जो शब्द जोडून येतो ते जोडलेला जातात। इथं परिणामकारक, फक्त इथं काय जोडलेलं आहे? अपरिणामकारक, फक्त अ जोडलेला आहे। इथं प्रमाणिक, इथं अप्रमाणिक। आणि काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दापेक्षा वेगळे असतात। आता इथं बघा, काही शब्द डायरेक्ट वेगळेच असतात। खरेदी, विक्री, गरम, थंड, नफा, तोटा, तर असे शब्द असतात। तर ह्या ज्या चार आपल्याला क्लुप्त्या दिलेल्या आहेत, पहिला प्रत्यय म्हणजे लास्टचा शब्द बदलतो। उपसर्ग म्हणजे पहिला शब्द, इथं पण मूळ शब्दांना उपसर्ग जोडून येतात म्हणजे पहिला फक्त एक अक्षर बदलतं, म्हणजे स्टार्टिंगचा जो अ असतो अ लिहायचा असतं। मूळ शब्दांना जेव्हा मूळ शब्द असतात तेव्हा तिथं आपल्या मुळाक्षरामधला अच येतो, अननसाचा। आणि काही शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहिताना मूळ शब्दापेक्षा ते खूप वेगळे असतात। तर या ठिकाणी त्यांनी खरेदी विक्री दिलेला आहे। आणि हे सगळं लक्षात ठेवताना विरुद्धार्थी शब्द लिहिताना ही खूण महत्त्वाची आहे, ही खूण महत्त्वाची आहे। तर विरुद्धार्थी शब्दाला हीच खूण लिहिली जाते। आता आपण विरुद्धार्थी शब्द काही बघणार आहोत। या ठिकाणी बघा, आपल्याला खूप असे विरुद्धार्थी शब्द दिलेले आहेत। या ठिकाणी बघा, अगोदर, त्याचा आहे नंतर। तर हा मूळ शब्दापेक्षा खूपच वेगळा आहे, अगोदर आणि नंतर। अडाणी, ज्ञानी, शहाणा, अति, अल्प, अधिक, उणे किंवा कमी। तर वरील ज्या आपण कृत्या बघितलेल्या आहेत त्याच्यानुसारच हे विरुद्धार्थी शब्द येत असतात। विरुद्धार्थी बघा, इथं बघा पाचवा, अधोगती, प्रगती किंवा उन्नती, अनावधान,
अवधान, अपराधी, निरपराधी, अपेक्षाभंग, अपेक्षापूर्ती, अपेक्षित, अनपेक्षित, अभिमान, दुराभिमान, अरुंद, रुंद, आकर्षण, अनाकर्षण, आठवण, विस्मरण, आदर, अनादर. आता बघा आदर आणि अनादर इथं फक्त काय बदललेलं आहे, काय बदललेलं आहे, उपसर्ग बदललेला आहे. काय उपसर्ग, हा मूळ शब्द आहे अनादर. बघा आवश्यक, अनावश्यक, आता हा मूळ शब्द आहे, हा अनावश्यक. आशा, निराशा, आशीर्वाद, शाप. आता हा डायरेक्ट वेगळा शब्द आहे, आसक्त, विनासक्त. आता इथं पण आस्था, अनास्था, ओबडधोबड, गुळगुळीत. इकडं पुढचं आहे ओले, सुके, ओळखीचा, परका किंवा अनोळखी, इच्छा, अनिच्छा, इनाम, बेइनाम, इलाज, नाईलाज, इहलोक, परलोक, उगवणे, उजाडणे किंवा मावळणे, उचित, अनुचित, उत्कर्ष, अपकर्ष किंवा अधोगती, उत्तीर्ण, अनुत्तीर्ण, उत्साह, निरुत्साह, उदय, अस्त, उदास, प्रसन्न, उन्नती, अवनती, उमेद, ना उमेद, उंचा, सावली, एकमतचा, दुमत, ऐच्छिक, अनैच्छिक, अंत, प्रारंभ, अंधकार, प्रकाश किंवा उजेड. पुढचा आहे कर्कश, मंजूळ, मधुर, कच्चा, पक्का, कठीण, मऊ, कठोर, मृदू, कडक, नरम, कबूल, नाकबूल, कर्णमधुर, कर्णकर्कश, कळस, पाया, काटकसर, उधळपट्टी, कामसू, आळशी, कायदेशीर, बेकायदेशीर, कीर्ती, उपकीर्ती, कृत्रिम, नैसर्गिक, कृपा, अवकृपा, कौतुक, निंदा, क्रूर, दयाळू, खरे, खोटे किंवा लटके, खरेदी, विक्री, खात्री, शंका किंवा संशय, खेडेचे, शहरील, गडचं काईल, फिक्के, गडूळचं स्वच्छ, गरचं विरळ, गमनचं आगमन, गरमचं थंड, गरीब, श्रीमंत, गर्विष्ठ, निगर्वी, गारवा, उष्मा, गुण, अवगुण, गुणगान, निंदा, गुप्त, उघड, गुरु, शिष्य, गुळगुळीत, खरखरीत किंवा खडबडीत, गैर, योग्य, घाऊक, किरकोळ, चढण, उतार. पुढचा आहे चढाई, माघार, चपळ, मंद, चंचल, चल, अचल किंवा स्थिर, चिमुकला, प्रचंड, चिरंजीवी, अल्पजीवी, चांगले, वाईट, जगणे, मरणे, जड, हलके, जबाबदार, बेजबाबदार, जय, पराजय, जलद, सावकाश किंवा मंद, जहाल, मवाळ, जागृत, निद्रिस्त, जिवंत, मृत, झोप, जाग, टंचाई, विपुलता किंवा मुबलकता, ठळक, पुसट, तप्त, थंड, ताजे, शिळे, तारुण्य, वार्धक्य, तेजस्वी, निस्तेज, तीव्र, सौम्य, तीक्ष्ण, बोथट, थोडे, जास्त, थोरला, धाकटा, थंड, गरम, दयाळू, निर्दयी, दाट, विरळ, दिवस, रात्र, दीर्घायुष्य, अल्पायुष्य, दूर, जवळ, दृश्य, अदृश्य, देव, दानव, देश, परदेश, दोषी, निर्दोष, धडधाकट, कमजोर. बघा धर्म, अधर्म, धिटाई, भित्रेपणा किंवा भ्याड, धीटचा, भित्रा, धूर्तचा, भावडा, दुसरचा, स्पष्ट, नफाचा, तोटा, नम्र, उद्धट, नवीन, जुने, नाशवंत, अविनाशी, निम्न, उच्च, न्याय, अन्याय, निंदा, स्तुती, निशस्त्र, शस्त्र, नीती, अनीती, नुकसान,
फायदा, परका, स्वकीय किंवा आपला, पात्र, अपात्र, पाप, पुण्य, पूर्ण, अपूर्ण, पौर्णिमा, अमावस्या, प्रकट, अप्रकट, प्रखर, सौम्य, प्रतिकूल, अनुकूल, प्रत्यक्ष, अप्रत्यक्ष, प्रश्न, उत्तर, प्राचीन, अर्वाचीन, प्रामाणिक, अप्रामाणिक, प्रिय, अप्रिय, फरक, साम्य, बरे, वाईट, बरोबर, चूक, बलाढ्य, कमजोर, बिघाड, दुरुस्ती, बुद्धिमान, निर्बुद्ध, बेसावध, सावध, बेसूर, सुरेल, बोथट, धारदार, बंद, उघडे, भक्कम, कमकुवत, भरती, ओहटी, भले, बुरे, भाग्यवंत, दुर्भाग्य, मधुर, कटू किंवा कडू, मनोरंजक, कंटाळवाणे, मान, अपमान, मालक, नोकर, मित्र, शत्रू किंवा वैरी, मूर्ख, शहाणा, मृत्यूचा जन्म किंवा जीवन, मोकळे, बंदिस्त, मंगल, अमंगल, रक्षक, मारक, रुचकर, बेचव, रूपवान, कुरूप, रोगी, निरोगी, लवकर, उशिरा, लहान, थोर किंवा मोठा, लायक, नालायक, लिखित, अलिखित, लोभी, निर्लोभी, वक्ता, श्रोता, वाकडे, सरळ, वास्तव, काल्पनिक किंवा अवास्तव, विद्वान, अडाणी, अज्ञानी, विरोध, पाठिंबा, विवेक, अविवेकी, विश्वास, अविश्वास, साप, शाप, वरदान, शाश्वत, अशाश्वत, शिकारी, सावज, शिस्त, बेशिस्त, शुद्ध, अशुद्ध. पुढचा आहे श्वास, निश्वास, श्वेत, श्याम, सकाळ, संध्याकाळ, सजीव, निर्जीव, सज्जन, दुर्जन, सतेज, निस्तेज, सदोष, निर्दोष, सार्थ, व्यर्थ, सार्थक, निरर्थक, साम्य, भेद, साक्षर, निरक्षर, सुगम, दुर्गम, शुकांतिका, शोकांतिका, सुगंध, दुर्गंध, सुजान, अजान, सुंदर, कुरूप, सुदैवी, दुर्दैवी, सुपीक, नापीक, सुप्रसिद्ध, कुप्रसिद्ध, सुरक्षित, असुरक्षित, सुशिक्षित, अशिक्षित, सूर्योदय, सूर्यास्त, सोय, गैरसोय, संकुचित, व्यापक, संतोष, असंतोष, संभव, असंभव, संवाद, विसंवाद, स्मृती, विस्मृती, स्वच्छ, अस्वच्छ, स्वतंत्र, परतंत्र, स्वदेशी, परदेशी, स्वपक्ष, प्रतिपक्ष, स्वातंत्र्य, पारतंत्र्य, स्वार्थी, निस्वार्थी, हजर, गैरहजर, हर्ष, खेद, हानी, लाभ, हित, अहित, हितचिंतक, हितशत्रू, हिंसक, अहिंसक, हिंसा, अहिंसा, होकार, नकार, क्षय, अक्षय, क्षम्य, अक्षम्य, ज्ञात, अज्ञात, ज्ञान, अज्ञान. तर बघा आपण जवळपास 230 शब्द घेतलेले आहेत. तर विरुद्धार्थी शब्द लिहिताना हे बघा, ही जी खूण आहे किंवा हे जी आपल्याला चिन्ह दिलेलं आहे गुणाकाराचं, तर विरुद्धार्थी शब्दाला आपल्याला असंच लिहायचं आहे. तर तुम्ही छान पद्धतीने विरुद्धार्थी शब्द लिहून परीक्षेत चांगले मार्क पाडाल. तुम्ही 230 हेच शब्द जरी वाचून घेतले किंवा पाठ केले तरी तुमचे याच्यात फिक्स